गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 2:25. 4 काड्या CNG खाली बघा. आपण येताना भरला होता पण प्रेशर नव्हतं, सो आता जाताना भरू. आणि आपण आहे घराच्या इथं. काल आपण सुट्टी घेतली होती, सॅटरडे आपला वीक ऑफ असतो आणि आज आपण वेळेप्रमाणे निघलोय. तर संडे आज बघूया 6 एप्रिल. तर कोण सुरुवात करते बघूया आपल्या आज. तर फर्स्ट राईड आपल्याला सेनापती बापड रोड पासून घ्यावी लागली, कारण आपण पिंपळे सौदागर वगैरे त्या साईडला गेलो, तिकडनं काही पडत नव्हती. तर एक आली पण ती एक्सेप्ट झाले नाही. एअरपोर्टचे 350 रुपये दाखवलं होतं ओलाला. सो नंतर दुसऱ्या काही राईड पडत नव्हत्या. तर निघालो. तर आपल्याला एक 5 किलोमीटर पासून पिकअप आलं. तर आपण आधी कस्टमरला कॉल केला की मला एक 8-9 मिनिटं लागतील. ठीक आहे म्हणले, या 1 मिनिट राईड. आपण कस्टमरला सोडलं. 350 रुपये कस्टमरचं बिल झाले. 271 रुपये आपल्याला दिलेत. पण ही राईड होती एरोमॉलची, एअरपोर्टची राईड नव्हती. एअरपोर्टची असती तर आपल्याला तिकडनं रिटर्न भेटल्या असत्या, पण आता मधनं राईड पडतील तेवढ्याच. कारण एअरपोर्टला आत सोडलं तर लगेच राईड पडतात आपल्याला, बाहेर नाही असलं तर राईड नाही पडणार. तरी पण या मला 3 येतात आतमधनं राईड. तो थोडंसं एक 5-10 मिनिटं थांबल. नाही तर मग मी स्टेशनला जाईल, कारण स्टेशनला सर्च दाखवते. तर बघूया, एक 5-10 मिनिटं वेट करू. तर आपण आलोय हिंजवडी फेज 1 लक्ष्मी चौकातनं पुढं थोडंसं. तर एअरपोर्टला जी आपल्याला स्टेशनची राईड भेटली होती एक, ती कस्टमरनी कॅन्सल केली. तर ती कॅन्सल झाली. त्याचे आपल्याला 15 रुपये भेटले. आपण एरोमॉलला गेलो होतो तर मला अंदाज आलताच, कारण एक कस्टमर एअरपोर्टला होतं आणि त्यांनी माहित नव्हतं की एरोमॉलला यावं लागतं. आता मध्ये रिक्षावाले असतात किंवा कॅब दुसरं काय, ते बुक होऊन जातं तिथनं ते गायब होऊन जाते ते ट्रिप आपली. मला डाऊट होता, ते तसंच झालं, कॅन्सल झाली. आणि नंतर आपल्याला थोडे 5 मिनिटांनी पडली परत. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं जातो. कोकणी चौकातनं आपल्याला एअरपोर्टची राईड पडली होती. 283 रुपये 383 कस्टमरचं बिल होतं. 272 रुपये काहीतरी आपल्याला दिलेत, म्हणजे 100 रुपये जवळपास कमिशन घेतले उबेरने. ठीक आहे, बऱ्याच वेळानंतर राईड पडली. आता इथनं बघूया बाहेर पडायला किती वेळ लागतोय. पडल्या होत्या 1-2, पण ती काय वीरभद्र असं काहीतरी ऍड्रेस आलता, मी काय ऍक्सेप्ट केली नाही. एक आली होती कोथरूडची. तर आता बघूया कुठं जातोय. थेरगावची राईड आली आपल्याला एअरपोर्ट पासून. 22 किलोमीटरचे 330 रुपये. वरचे 30 रुपये जरी कटिंग झाली तरी 300 रुपये आपल्याला 22 किलोमीटरचे. ठीक आहे. तर कस्टमरला कॉल केलाय, कारण कस्टमरचं लोकेशन मला एअरपोर्ट दाखवत होतं. तर मगाशी राईड पण तशीच मला कॅन्सल झाली. तर आधी कॉल केला तर ते म्हणले नाही, आत्ताच बाहेर पडलोय, त्यासाठी एरोमॉललाच येतोय. तर बाहेरनं नाही का पिकअप जमणार. त्यांना म्हणलं बाहेरनं जमल, पण तुम्हाला सर्कलच्या तिकडे यायला लागेल, पुढे अर्धा किलोमीटर चालत यावं लागेल. त्याच्यापेक्षा त्यांची गाडी असती डायरेक्ट तुम्हाला सोडायला एरोमॉलला, तर एरोमॉललाच या तुम्ही. असं व्यवस्थित सांगायचं, एरोमॉललाच पिकअप आहे, बाहेरनं पिकअप घ्यायचं नाही, 500 रुपये फाईन बसतो. तर येतो बोलले. ठीक आहे. आता फर्स्ट फ्लोअर सेकंडला तर पूर्ण मोकळा असून पण त्यांनी बॅरिगेट लावलं होतं. आता तुम्हाला 4th किंवा 3rd पासून फिरून यावं लागेल. यांची सिस्टीम नाही मला आवडली आतमधली. जरी मोकळा असेल तरी त्यांनी आलो केलं पाहिजे फिरून जायला. तर हे डायरेक्ट पूर्ण असं गोल फिरून जावं लागतं. तर ठीक आहे, जाऊन खाली वेट करू. मला 5 मिनिटानंतर आपल्याला वेट टाइम भेटेल. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. एअरपोर्ट पासून थेरगावचे 332 रुपये दाखवले. तर 327 रुपये आपल्याला दिले. 490 रुपये कस्टमरचं बिल झाले. आणि मोबाईल होल्डरचं मागचं पिन आपली थोडीशी लूज झाली का मोडली. ती फेबिक्विक लावले मी, त्यामुळे जास्त मी मागचं व्ह्यू नाही घेते, कॅमेरा चेंज नाही करत आहे. पुढचंच आपलं शूट करतोय. तर आता इथनं पुढे सर्व वाकडला जाता येईल मला, किंवा इथनं थोडंसं थांबवून बघता येईल ते पडती का. तर आदित्य बिर्ला रोडला आहे आपण पुढं, डांगे चौकाच्या अलीकडं. तर ठीक आहे, थोडंसं थांबतो आणि बघूया पडती का. नाही पडली तर पुढे जाईन मी. आपण काळेवाडीतनं पुढे आलो होतो. तर आपल्याला राईड आली पार्क स्ट्रीट पासनं कॅम्प म्हणून आलं. तो आधी 250 आलं, नंतर परत 30 वाजली 286, 286 रुपये 15 किलोमीटर. म्हणलं चला काय प्रॉब्लेम आहे. तर स्टेशनच्या मागच आहे BMW शोरूम आहे वाटतं. आता ही राईड अशी आहे, तुम्हाला बुके दिसत असतील बघा गाडीमध्ये. तर असे 4 बुके आहेत मोठे मोठे. BMWचं काय कसलं शोरूम आहे, तर त्या शोरूम मध्ये ते बुके फक्त द्यायचे, त्यांचा माणूस येऊन जाईल सिक्युरिटी वगैरे. तर 280 रुपये 15 किलोमीटरचे.
तर आपल्याला जवळपास 19 रुपये किलोमीटर रेट भेटलाय. त्यांनी स्कॅनरचा फोटो घेतलाय आपल्या, तर ते म्हणले की 5 मिनिटं आधी मला फोन करा, मी पेमेंट करते. म्हणजे घरून सोसायटीतनं असे बुके बनवून ते देतात. म्हणजे बुकेची किंमत पण आहे ना माझ्या अंदाजे 1200च्या कमी नसेल एक बुके कसा पण. तर कॅब बुक करायची, घेऊन जाणार, तिथे येणार घ्यायला, म्हणजे टेन्शन नाही ना. बघा बिझनेस म्हणजे कसं काम केलं पाहिजे. आज 7 बुकेंची ऑर्डर आहे त्यांची, तर 7 बुके जरी 1200 रुपये जरी पकडलं, 7 दुने 14 आणि 7 8,500 रुपयाचं काम करून खर्च काही निम्मा पकडा ना खर्च त्याला. 3,500 जरी खर्च झाला तरी 3,500 रुपये प्रॉफिट आहे ना. कॅब वगैरे अजून एक कॅब जरी केली, 500 रुपये कॅबला जरी गेले तरी 3,500 रुपये प्रॉफिट राहिले. म्हणजे कोण कसं काम करल सांगता येत नाही. संधी आहेत, ठीक आहे, संडे असल्यामुळे थोडं राईड स्लो आहेत, पण आपल्याला ही व्यवस्थित राईड भेटली तरी आपण आता घेतली. बघूया कसं काय विषय. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला काय एकटंच आपण असं निवांत. फक्त त्या म्हणल्या की एसी चालू ठेवा, तर एसी ठेवलाय चालू, कारण फुलं आहेत, फ्रेश राहिले पाहिजेत म्हणून. तर ठेवलेत आपण. चांगला बुके बनवलाय बरं का त्यांनी, क्रिएटिव्ह. तर ठीक आहे, राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. ओलाकडनं सर्च बुकिंग भेटले आपल्याला 12.5 किलोमीटरचे 303 रुपये, 330 रुपये कस्टमरचं बिल होतं. पटकन जसं दिसले मला 300 रुपये, पटकन एक्सेप्ट केली, एक्सेप्ट झाली आणि म्हणलं चला बघूया. आता ही राईड आपल्याला पडली दिघीत